राम राम मंडळी, राम राम. आज आपण एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे दिव्यांगांचं जे पेन्शन असतं, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर काही जे योजना असेल, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. यार, संजय गांधी जे पेन्शन वाटप आहे, याच्यामध्ये घोळ काय आहे आणि काय लावून राहिलं हे सरकार आपल्या भोवती आणि का लोकांना हे सरकार वाट पाहायला लावून राहिलं. आता काय एखान एखाद्या दिव्यांगांना अ, जे काही छोटंसं काम करतात, पण त्याला काम मिळत नाही. काहींची परिस्थिती हलाखीची असते. अ, काही लोकं म्हातारे माणसं आहे, त्याच्यावरच निर्भर असतात. आज आपण ह्या संजय गांधी दिव्यांग निराधार याच्यात घोळ काय आणि का याच्यामध्ये उशीर होतो आणि का इतरांचे पैसे लवकर मिळतात, तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर जर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा या व्हिडिओला. सुरुवात करूया या व्हिडिओला. हाय, मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, जसे की आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकतो की या तारखेला इतके इतके पैसे मिळणार, या तारखेला तितके तितके पैसे मिळणार. बिचारे आपले दिव्यांग लोक याच्यावर निर्भर असतात की कधी आपल्या खात्यात पैसे येते कधी नाही. आणि याचं कारण असं आहे की सरकारचा दर महिन्याला जी-आर येत होता आणि दर महिन्याला पैसे येत होते भावांनो. आता काय व्हायला लागलं की काही ना काहीतरी कारण देऊन सरकार आणि जे काही सामाजिक न्याय विशेष विभाग आहे, हे हे पेन्शन देण्यामध्ये लय काटकसर करू राहिलं भावांनो. आता तुम्हाला काय सांगू, आता जेव्हा मुख्यमंत्री साहेब म्हणले की आम्ही ह्या जी दिव्यांगांची जी पेन्शन आहे, त्यांना आम्ही डीबीटीच्या माध्यमातून पैसे त्यांचे 1 तारखेपासून आम्ही कंटिन्यू देणार आहोत. आणि त्यानंतर पहिल्यांदा असं होतंय, की जेव्हा दिव्यांगांचं डीबीटी लिंक नव्हतं, म्हणून काय झालं, तर म्हणाले, की पैसे आम्ही कलेक्टरकडे द्यायचं, कलेक्टर तहसीलवाले अपंग लोकांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करायचे, म्हणजे हिंग्स प्रणाली म्हणतात का काय म्हणते, विंग्स प्रणाली. तर भावांनो, अरे काही दिव्यांग लोक आहे ना, त्याच्यावरच निर्भर असतं. कोणी आजारी व्यक्ती असेल, कोणी काहीतरी काही न काहीतरी वाट बघतो, की आपली पेन्शन कधी येते. बाकीच्याचे कसे आले लवकर, म्हणजे जे डोळ्यावाल्या लोकांचे जे पेन्शन आहे रिटायर झालेल्या व्यक्तींचे, त्यांचे जे नोकरदारांचे पैसे आहे, त्यांचे पैसे तर वेळेवर मिळतात हो. पण जे संजय गांधीचे पैसे का नाही वेळेवर मिळत? हेच मला आश्चर्य वाटतं भावांनो. आणि काय मंत्रालयाच्या माध्यमातून असं कळतंय की की कोणीतरी कॉल करतंय, म्हणतात की "अरे बाबा, तुम्हाला जी-आरची गरज काय आहे? आम्ही तुम्हाला पैसे वाटप करणार आहे ना." पण भावांनो, आता पैसे देण्यामध्ये पण लय खूप काटकसर करू राहिले सरकार. आणि जे आपलं संजय गांधी जे न्याय विशेष विभाग आहे, ते ना, ते खूप खरंच काही काटकसर करतंय भावांनो. इतका घोळ चालू आहे संजय गांधी निराधारमध्ये. भावांनो, उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये मागच्या वर्षीपासून आपले पैसे वेळेत मिळत होते. पण आता आहे ना, काय झालेलं आहे, काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला पैसे लवकर मिळत नाही. काहीतरी कारणं हे लोकं दाखवतात. भावांनो, या संजय गांधीमध्ये घोळ काय हे आपल्याला काही समजत नाही भाऊ. पण त्यांनी जे आजारी दिव्यांग व्यक्ती असेल, म्हातारे-कोतारे दिव्यांग असतील, जेणेकरून ते त्याच्यावर निर्भर असतात, की आपल्याला गोळ्या औषध घेता येईल. ह्यो आपल्याला खर्च भागवता येईल. असं
हे लोक आशा देऊन असतात. तर भावांनो, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? अ, तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.